आणि आजच्या ऑपरेशन टायगर किंवा ज्या काही घटना राजकीय पातळीवर घडत आहेत या सगळ्याविषयी चर्चेसाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. तिथे आपल्यासोबत राजू वाघमारे आणि नितीन देशमुख हे दोघंही आहेत. माझा पहिला प्रश्न अर्थातच राजू वाघमारे यांना आहे. राजू, आपल्या समोर ज्या पद्धतीनं सातत्यानं गेले काही दिवस चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगर राजू होणार होणार होणार, पण ते ऑपरेशन टायगर अजून काही होत नाही. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांकडून असे काही भाकितं वर्तवली जात आहेत की 2029 पर्यंत ठाकरेंचा पक्ष हा संपलेला असेल. तुम्हाला पटते त्यांची ही बाजू? सगळ्यात पहिल्यांदा मी एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला शिवसेनेची आमची अधिकृत भूमिका सांगू इच्छितो. ती मीडियावर ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत या सर्व गोष्टी या संपूर्णपणे सूत्रांची माहिती या स्वरूपात आहे. हॅलो 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 राजूजी, आवाज येतोय तुमचा? आवाज येतोय का? हो हो, व्यवस्थित येतोय. त्याच्यामुळे अधिकृत भूमिका शिवसेनेची मी मुख्य सहप्रवक्ता मांडतोय की आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ऑपरेशन टायगर नावाचा प्रकार हा कोणताही शिवसेनेतर्फे सुरू नाहीये. आम्हाला तो प्रकार काही करायचा नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्याकडे बहुमत आहे. आता कोणत्याही निवडणुका नाहीये, त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर वगैरे करण्याच्या भानगडीत आम्ही नाही आहोत. आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतोय आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची तयारी. राजूजी, तुम्ही अगदी पक्षाचे मुख्य नेता एकनाथ शिंदेंचा हवाला देऊन ही गोष्ट सांगितली, त्यामुळे मान्य करायला हवं. पण पक्षाचे बाकीचे नेते तर म्हणतात वर्षभर ऑपरेशन टायगर सुरू असतं आणि 2029 पर्यंत ठाकरेंचा पक्ष संपलेला असेल. राजकारणात कधी कोणी संपतो? तुम्ही तर इतकी अनेक वर्ष राजकारणात आहात. राजकारणात कधी कोणी संपतो का? पक्ष असेल किंवा वैयक्तिक कार्यकर्ता असेल? नाही, मला असं वाटतं की कोणताही राजकीय पक्ष, मग तो किती छोटा असू द्या मोठा असू द्या, राजकीय पक्षाची विचारधारा वेगवेगळी असते आणि ती कधी संपू शकत नाही. कारण कोणाच्या ना कोणाच्याकडे तो पक्षाचं अस्तित्व शिल्लक राहतं. आमचे नेते जे म्हणतायत की 29 पर्यंत उभाटा संपलेला असेल, त्याचा अर्थ असा, तो शब्दशः न घेता आपण असा घेतला पाहिजे की उभाटामध्ये काम करायला 1-2-3 नेते उरले असतील, पण कार्यकर्ते आणि त्यांचे इतर पदाधिकारी हे उभाटा बरोबर नसतील. हा तुमचा आरोप घेऊन मी नितीन देशमुखांकडे जातो, कारण ते स्वतः या ऑपरेशन टायगरच्या जाळ्यातून सुटलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत.